लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. सरकारवाडा पोलीस ठाण्यातील लॅपटॉप चोरीचा गुन्हा उघड. 1.94 लाखांचा मुद्देमाल जप्त. अंबड गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ची उल्लेखनीय कामगिरी. आरोपीस अटक करून चोरीचा माल हस्तगत. नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात अंबड गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ला यश आले असून पोलिसांनी आरोपीला अटक करून सुमारे 1,94,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 26 मे 2026 रोजी फिर्यादी नकुल शंकर भावसार वय 22 वर्ष हे त्यांच्या घराबाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लॅपटॉपसह इतर साहित्य चोरून नेण्यात आले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास अंबड गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 कडून सुरू असताना घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान संशयित इसमाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीदारांची मदत घेतली. याच दरम्यान सातपूर परिसरात एक युवक चोरीचा लॅपटॉप विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पुष्कर उर्फ शुभम कैलास पाटील वय 21 वर्ष यास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस केलेला लॅपटॉप, मोबाईल फोन व मोटारसायकल असा एकूण 1,94,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंबड गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या तत्पर तपासामुळे हा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. नाशिक शहरातील मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.